तर हा बघा हा थीम आहे चारकोपच्या राजाचा. आता थोड्याच वेळामध्ये चारकोपचा राजा येईल. रात्री 11-12 वाजतीलच तिकडे राजा बसणार आहे. गाईज आम्ही लोक आता चारकोपच्या सम्राट जवळ आहे आणि हे बघा इकडे बसतो गणपती या मंडपामध्ये. कार मंडळी सुस्वागतम, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. आम्ही लोक आहे कांदिवलीला सध्या आणि आम्ही चाललो चारकोपच्या राजाच्या भव्य आगमन सोहळ्याला. चारकोप गणेश चौकच्या इकडनं आगमन होणार आहे. मी आणि हितेश आहे. आता रिक्षा येते आम्ही लोक आणि असा आपला आयुष मित्र बोलला की तिकडे खूप गर्दी जमलेली आहे. आता बघूया कशी काय गर्दी वगैरे आहे. आम्ही दोघं आहे आता जातो अँड चेक करतो. 5 वाजायला आले आहेत आणि अजून आगमन तर काय झालं नाही. नाहीच तो बघा प्रबल लावला आत्ताच. पहिल्यांदा एवढा क्राऊड आहे काय बघ. मागे गणेश उत्सव वाटतच नाही. मधून नको काढू साईडनेच करायचं. तेच बघा हे लोक कुठे चढले आहेत भाई. बघ तिथे पण ते बघ कुठून कुठून सीन शूट करतायत काय माहिती. काही जसं लालबागच्या राजाच्या हातामध्ये हे होतं ना बुके मागच्या वर्षी, यावर्षी यांनी पण असंच ठेवलंय बघा. तर मित्रांनो जिकडे चारकोपचा राजा बसतो ना आता आपण तिकडे जातो आहे आणि म्हणजे असं समोरच होतं आगमन.
तिकडनं असा फिरवून ते लोक गणपती आणतात. बघा इकडे, हे बघा इकडे चारकोपचा राजा बसला जातो. आतमध्ये दाखवते तुम्हाला, मंडप वगैरे तयार केला असेल तर. गाईज हा बघा इकडे बसतो चारकोपचा राजा. हा मैदानामध्ये बसतो इकडे. आणि हा आत्ताचा सेटअप आहे लोकांचा. आणि इकडे आता गणपती येईल, आता अजून आला नाही, आत्ता निघाला ना. सो इकडे गणपती आहे ना, आतमध्ये बसवून ठेवतील. मग जर तुम्ही येत असताल तर बघा हा असा काहीतरी थीम आहे. विसर्जनच्या दिवशी तो लय मजा येते. तिकडे बसेल गणपती. आणि विसर्जनच्या दिवशी ना गाईज मी लिटरली सांगतो, जसा लालबागला विसर्जन होतं ना, विसर्जनचा हे होतं ना आउटला बाहेर येताना, तसंच होतं लिटरली. हे लोक पुरा तिकडे वरती सजवतात, खालती इकडे पुरा सेटअप असतो. आणि इकडे लोक शूट करायला असतात, इकडे पुरा हे होतो इकडनं बाहेर येताना. तर हा बघा हा थीम आहे चारकोपच्या राजाचा. आता थोड्याच वेळामध्ये चारकोपचा राजा येईल. रात्री 11-12 वाजतीलच. इकडे राजा बसणार आहे. सर्व लोकेशन वगैरे मी आपल्या कॅप्शनमध्ये देऊन ठेवीन तुम्हा लोकांना. आपण आता जाऊया चारकोपच्या सम्राटचा जिकडे बसतो ना ते बघायला. चारकोपच्या सम्राटचं आगमन तर आहे 18ला आहे, शायद 18 जानेवारीला त्याचा टाईम आहे. पण आपण जाऊन तिकडे बघून येऊया काय काय तयारी झाली आहे. जसं इकडे बघा, इकडे आता हे लोकांनी असा पुरा जसा लालबागला होता ना तसा बनवलेला आहे. गाईज आम्ही लोक आता चारकोपच्या सम्राटजवळ आहे. आणि हे बघा इकडे बसतो गणपती या मंडपामध्ये, जो आता येणाऱ्या 17-18 ऑगस्ट त्यांचा आगमन आहे. ऑगस्ट नाही, जानेवारी, 17-18 जानेवारीला आगमन आहे. समोरून येतो गणपती, इथे बसवला जातो. आणि इकडनं असं डेकोरेशन वगैरे केलं आहे बघा. पुरं 4 साईडला इकडे लाईटी वगैरे लावणार आहे. अजून लागले नाहीत बट ते बघा ते झाडाला लागले ते. सो अजून तयारी चालू आहे इकडे पण. इकडचा आणि तुम्हाला लक्षात असेल तर हे बघा ही होती लास्ट टाईमची मूर्ती, एकदम कडक. एका हातात तलवार होता, खालती एक राक्षस पण होता, असा खालती राक्षस झोपून होता. सो इंटरेस्टिंग असते मूर्ती. जर मी आलो तर ब्लॉग बनवीन आणि तुम्हाला लोकांनाही दाखवीन किंवा रील्समध्ये तर टाकीनच. मी येणार तर आहे, आपल्या गणपती बघायला पण येणार आहे आपण. आणि आगमनला आलो तर ब्लॉग बनवीन. तर गाईज आम्ही लोक नाश्ता वगैरे करून आलो आहे. आणि हा आहे गणेश चौक. आता 1 तास थोडा फिरत होतो, टाइमपास करत होतो. आता इकडे 1-1.5 तास झाला, 6:15 6:30 वाजायला आले. आता गणपती येईल या मेन रोडला. इकडनं मिरवणूक सुरू होणार होती, म्हणजे तिकडनंच होते, बट आपल्याला ॲड्रेस इकडचा दिला जातो. पाहुनी तुझे रूप गणेश नगरी डोलेचा शब्द नादी नादला. मित्रांनो काय जबराट आगमन होतंय आणि काय वाचतोय तिकडे. आणि इथं क्राऊड बघा, क्राऊड बघ. आता तरी खूप जास्त झालं कारण की मेन गणेश चौक बोललेलं, गणेश चौक जवळ आलोय आपण आता. नॉन स्टॉप चालूच आहे बघ, 5 मिनिटं चालूच झाली आहे, चालूच आहे. कचरा झाला आहे पुरा, खाली वगैरे पुरा कचरा झाला आहे. तर मित्रांनो कसा वाटलं ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चुम्मा माझ्या या हितेश भावाला सर्व जो टेक काढलाय ना, जो म्हणजे जेव्हा फवारा वगैरे फवारा CO2 आणि परत ते कोल्ड पायरो वगैरे जे पण उडत होतो ना, तेव्हा हिनी टेक काढले आहेत यूट्यूबसाठी. हे रील शूट करण्यामध्ये बिझी होतो. सो आता बाईने काय कडक टेक काढले आहेत ह्याची पण थोडी तारीफ करा. अँड आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आवडला तर लाईक, कॉमेंट, शेअर, सबस्क्राईब सर्व करा. कांदिवलीच्या श्रीचा उद्या आगमन आहे.
तर हा ब्लॉग आजच आत्ताच आला असेल, तुम्हाला सांगतो 10-11 वाजेपर्यंत हा ब्लॉग येईल रात्री. सो तांदूळच्या श्रीचा ब्लॉग उद्या येणार आहे. उद्या तुम्ही लोक सबस्क्राईब करून ठेवा उद्याच्या ब्लॉगसाठी. तोपर्यंत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत